महाराष्ट्र ही गडकिल्ल्यांची भूमी. इतिहासाच्या शौर्यगाथा या गडकिल्ल्यांच्या दगडांमध्ये आजही जिवंत आहेत. पण दुर्दैवाने अशा अनेक ऐतिहासिक गडकिल्ल्यांकडे आज दुर्लक्ष झालं आहे. मला अशा गडकिल्ल्यांचा शोध घेणं आणि त्यांचा इतिहास समजून घेणं खूप आवडतं. प्रत्येक गड काहीतरी वेगळा इतिहास सांगतो. अशा ठिकाणी जाऊन आपल्याला केवळ इतिहासच नाही तर आपली खरी ओळख समजते. आपण आज जाणार आहोत पालघर जिल्ह्यातील तांदुळवाडी किल्ल्यावर. मुंबईच्या लाईफलाईनने आपण सफाळे रेल्वे स्टेशन गाठायचं. नमस्कार मित्रांनो, मी साई लिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी यात्रीगण. तर आज आपण आलो आहे तांदुळवाडी किल्ल्यावर आणि मी आता तांदुळवाडी या गावात आहे. तांदुळवाडी किल्ल्याकडे येण्यासाठी तुम्हाला सफाळे रेल्वे स्टेशनवरून यायचं आहे. जवळ पडतं, जवळजवळ 7-8 किलोमीटर आहे सफाळे रेल्वे स्टेशनवरून. मी आज 7-8 जण आलो आहे आणि चला आता तांदुळवाडी किल्ला सर करूया. प्रत्येक गडाच्या पायथ्याला असलेल्या गावाचं सौंदर्य मला आवडतं. गावातूनच गडावर जाणारी वाट आहे. गाव सोडलं की आपण निसर्गाच्या कुशीत प्रवेश करतो. आपण याच प्रकारे आता तांदुळवाडीच्या थोडा गडावर चढत आहोत. त्याच प्रकारे आपण थोड्याशा उंची गाठलेली आहे. आपल्याला अजून अर्धा तास लागेल वरची उंची गाठायला. त्याच प्रकारे आपण अर्ध्या उंचीच खूप थकलेलो आहोत. आपण प्रत्येकाला पाहू शकता, प्रत्येक जण पाणी पित आहे. मी एवढा चांगला आहे की अजून मी पाणी पियालो नाही. बस पाणी पिऊ द्या. प्रत्येक गड हा आपली दमछाक करतोच. थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा चालायला लागलो. पुढची वाट झाडाझुडपांची आहे. जंगलातून जाणारी वाट शांत, एक शब्दही न बोलता हजारो कथा सांगते. तर मित्रांनो, थोडं 15-20 मिनटं चालल्यानंतर आपल्याला पायऱ्या दिसतात थोड्या. तुम्ही बघू शकता माझ्या मागे. आता आपण जाऊया वर आणि बघूया. इथे प्रत्येक पायरीवर इतिहास आहे. अजून पूर्ण घर पण नाही चढलोय. त्याच गावावर आम्ही नाटक करतोय ना खरं. तर मित्रांनो, 15-20 मिनटं चालल्यानंतर आपण एका पठारावर पोहोचतो आणि इथून आपल्याला संपूर्ण किल्ला दिसतोय. मागे जो आहे तिकडे जायचं आहे. एक 15-20 मिनटानंतर अजून खूप वर चढायचं आहे. आपण बघूया आता वर जाऊन. चला. काय भारी वातावरण आहे बाई. एक नंबर.
गर्द झाडांमधून जाताना पायवाट खुणावत राहते. ही पायवाट फक्त डोंगर चढण्यासाठी नाही, तर ती स्वतःशी एक नवा संवाद साधण्यासाठी आहे. तर मित्रांनो, गडावर येताना भरपूर असे शॉर्टकट आहेत, अधूनमधून वाटा काढलेल्या आहेत त्यामुळे. परंतु तुम्ही माझ्या मागे इकडे बघू शकता, वाटेमध्ये असे ॲरो केलेले आहेत. त्या ॲरोला फॉलो करून तुम्ही गडाच्या दिशेने जाऊ शकता प्रॉपर. आम्ही सुद्धा त्या ॲरोच्या दिशेने फॉलो करतो आहे, कारण भरपूर वाटा आहेत तिथे अधूनमधून काढलेले शॉर्टकटमुळे. पण जर वाट चुकली तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळं जे ॲरो दाखवलेत त्यांनी ते फॉलो केलं तर तुम्ही गडापर्यंत नक्की पोचाल. पाऊस आणि ढगांची खेली आणि मधूनच दिसणारे गडकिल्ल्यांचे जुने बुरुज हे आत्म्याला थक्क करणारं दृश्य. हा किल्ला पूर्णपणे बांधलेला नाही, तर डोंगराच्या माथ्यावर पसरलेल्या वास्तूंची मालिका आहे. हा किल्ला 800 वर्षांपूर्वींचा आहे आणि प्रामुख्याने आजूबाजूच्या मैदानावर टेहळणीसाठी वापरला जात होता. तर मित्रांनो, आता आपण हजेरी मालच्या इथं पोचलोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हा जो आहे तो पूर्ण हजेरी माल आहे आणि इथं माझ्या पाठी बोर्ड सुद्धा लावलेला आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. हजेरी माल पाहून झाल्यावर आपली खरी परीक्षा सुरू होते. मित्रांनो, वाटेत असे खूप मोठे दगडे चढत चढत वर यायला लागतं, त्यामुळे आपली दमचाक होते. खूप मोठे दगड चढायला लागतात. माझ्या मागे बघू शकता, या वाटेने आपल्याला यायला लागतं, त्यामुळे खूप दमचाक होते. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही माझ्या मागे गडाचा महादरवाजा आहे, पडक्या अवस्थेत आहे. जवळजवळ 2 तासाच्या चढाईनंतर पहिली तटबंदी दिसते, जी की महादरवाजाची आहे. दरवाजा नाही आहे, परंतु तटबंदी दिसते आपल्याला, तुम्हाला दाखवतो. 2 तासांच्या तंगडतोडीनंतर अशा वास्तू पाहिल्यावर सर्व थकवा दूर होतो. तर मित्रांनो, बघू शकता आपण महार दरवाजातून वर आल्यावर एक पठार भेटतं. माझ्या मागे बघू शकता, खूप मोठं असं पठार आहे आणि इकडनं समोरून खालचं पूर्ण दृश्य दिसतंय. वैतरणा नदीचं पात्र सुद्धा दिसतंय, मी तुम्हाला दाखवतो थांबा. वैतरणा नदीचा संपूर्ण प्रवाह दिसतो. किल्ला तसा लहानसा, परंतु त्याच्या अंगाखांद्यावरून संपूर्ण भूभाग पाहून तुम्ही थक्क व्हाल. बराच वेळ मित्रांसोबत बसून हे दृश्य डोळ्यात साठवलं. तर मित्रांनो, पठारावरून खालचं नयनरम्य दृश्य बघितल्यानंतर इकडे आहे डाव्या बाजूला 7 टाके आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर बालेकिल्ला दाखवलाय. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, बोर्ड लावलेला आहे. इकडे समोर 7 टाके आहेत आणि इकडे समोर बालेकिल्ला आहे. आपण 7 टाक्या बघूया आणि बालेकिल्ला पाहायला जाऊया. मित्रांनो, बघू शकता 7 टाक्यांच्या खालच्या वाटेने आल्यानंतर एक पाण्याचा तलाव पाहायला मिळतोय खाली, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तो आतमध्ये जो पोरगा आहे तो बांबूंचे कोंब काढतोय. हे बघा, तुम्ही बघू शकता, भाजीसाठी आणि काढलेले दाखवतोय. बघा, कुठले तांदूळवाडीचे आहेत तुम्ही खालचे? लालठण समोर कवलं असतं ना, ते घ्यायचं नाही, हे जाड असतं ते फेकून द्यायचं. परत इकडे कवलं असेल, एवढे परत इकडे कवलं असेल.
तलावाच्या थोडं पुढं आल्यावर आपल्याला 7 पाण्याची टाकी पाहायला मिळतात इकडे माझ्या मागे, जे की या किल्ल्याची खास वैशिष्ट्य आहे आणि सर्व टाक्यांमध्ये पाणी आपल्याला दिसतंय. बघू शकता, मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवतो. या किल्ल्याचं खास आकर्षण म्हणजे एकाच ठिकाणी असलेली आहे ही 7 पाण्याची टाकी. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही 7 पाण्याची टाकी. आता पाहून झाले तर आपण आता बालेकिल्ल्यावर जाऊया. चला. मित्रांनो, 7 पाण्याची टाकी पाहून आल्यावर बालेकिल्ल्याकडे जात असताना अजून 2 पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, बघू शकता आपण आता बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात आलो. दरवाजात पडक्या अवस्थेत आहे, फक्त बाजूची तटबंदी अशीच दिसते. तर मित्रांनो, आता आपण बालेकिल्ल्यावर प्रवेश केला आणि आज बाजूला ही पाण्याचीच टाक आहे असं वाटतंय, परंतु पाणी नाही. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, बालेकिल्ल्यावर एका देवळीमध्ये महाराजांची आणि गणपतीची मूर्ती आहे आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता. तांदुलवाडी किल्ला खूप छान आहे. तुम्ही येऊन बघा. ट्रेक पाहिलं तर थोडंसं कठीण आहे, परंतु येऊन खूप मजा येते. तर मित्रांनो, आता आम्ही गड उतार करतोय. तुम्हाला हा तांदुलवाडी किल्ल्याचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशा एका भन्नाट किल्ल्यावर. धन्यवाद.